श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला या जगामध्ये खऱ्या अर्थानं सुखी राहायचं असेल तर दोन उपाय करून बघा. सर्वात पहिले म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं नामजप आणि दुसरं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे पण सुख दुःख येईल ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांची लीला आहे, दुसरं काही नाही असं समजा. त्या सुखाला आणि दुःखाला जास्त मनाला लावून घेऊ नका. मनाला लावून घेऊन रडत बसू नका. ही स्वामी समर्थ महाराजांचीच लीला आहे जी त्यांनी आपल्याबरोबर केलेली आहे असं मानून तुम्ही चला आणि नामजप करा. जर तुम्ही नामस्मरण केलं आणि तुमच्यावर येणाऱ्या सुखदुःखांना स्वामी समर्थ महाराजांची लीला मांडली तर ना सुख तुमच्यावर प्रभाव टाकेल ना दुःख तुमच्यावर प्रभाव टाकेल. दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही समांतर राहाल आणि तुम्ही कधीच दुःखी होणार नाही, कायम हसत राहाल. तर जर तुम्ही एका बाजूला नामस्मरण करताय आणि एका बाजूला तुमच्यावर येणारे सर्व सुख आणि दुःख हे स्वामी समर्थ महाराजांची लीला आहे असं समजून चालताय तर समजा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ पोचलेला आहात. त्यामुळे स्वामी समर्थ महाराजच सर्व घडवतात. त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं एक पानही हलत नाही. त्यामुळे आपल्यावर आलेलं सुख आणि आपल्यावर आलेलं दुःख कोणामुळे आलं, कशामुळे आलं याचा जास्त विचार न करता ती स्वामी समर्थ महाराजांनी आपली बघितलेली परीक्षा आहे, त्यांनी घडवलेली एक लीला आहे, म्हणून तिला तोंड देत चला आणि भरपूर नामस्मरण करा. आयुष्यात तुम्ही कधी दुःखी होणार नाही, सुखी राहाल. श्री स्वामी समर्थ.